सो हे गाईस इंस्टा फॅमिलीला माझा जय भीम, नमस्कार, नमो बुद्धा. तर मित्रांनो, मी आता काढलेला आहे तुपासाठी लोणी. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवते मी. बापरे, त्याचे एकदम घट्ट झाले, घट्ट. परत तुम्हाला हे केलं पण दाखवते मी. काय केल्यावर, लोणी काढल्यावर सर्व जमा होत आहे. चला भेटू लगेच आपण. सो गाईस, तर बघू शकता तुम्ही माझं छास मध्ये एकदमच म्हणजे असं याच्यामध्ये दोन असं जर विकायला बसलं ना तर दोन पातेले भरून होईल. पण आता हे बघा एवढं छान झालेलं आहे आणि कमीच होतं आज म्हणून, नाही तेवढं फुल भरून असतं. आणि ओरिजिनल आहे, याच्यामध्ये काहीच मिलावट नाही सुद्धा. पूर्ण दूध तपून घेतलेलं दूध आहे. तरी बी याच्यामध्ये लोणी निघतच आहे. बघा लोण्याचे गोळे आहेतच. तुम्हाला मी लगेच लोणी दाखवते तूप किती निघतं म्हणून. बघू शकता तुम्ही. कारण जर ताक कोणाला दिले तर त्याच्यामध्ये सगळं हेच असतं, लोणी असतं. म्हणून हे आज मी जास्त काढत आहे. थोडं थोडं करून सर्व काढायचं. तर गाईस, मग आम्हाला असं वाटतं की आपलं घरचं बनवलेलं तूप थोडं जरी खाल्लं तर एकदम चविष्ट लागतं. आणि म्हणून आम्ही आता घरचंच तूप आणि घरचंच खातो. हे बघा, आता 2 लिटर दूध संध्याकाळी तपते. ती साय आलेली मी जशी जमा करते आणि सकाळच्या म्हणजे 2 लिटर मधलं एवढं चहा करून राहिले. रात्रीचं पण राहते, मग दिवसभरात हे राहते. असं म्हणजे आलटून पलटून हे करतो ना आम्ही, तेव्हा ते दुधाची साय पण चांगली निघते. आता हे दूध रात्रभर राहील फ्रीज मध्ये. साय एवढा गोळा येईल. 5-5 दिवसाला 8-8 दिवसाला गाईस मी तूप काढत असते नेहमीप्रमाणे. आता मी तुम्हाला दाखवू शकते तूप किती निघले म्हणून. बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवते मी. आता गाणी आणलेली आहे. हे कुठे बाबा आहे पुन्हा अर्धा किलो आहे. हे 4 दिवसामध्ये जाते. एवढे खात्यात घरचे सगळे चिल्ले पिल्ले सर्वांना आवडते. आहे तर अर्धा किलो. हे बघा कसं वाटलं नक्कीच मला